आज आपण एका मोठ्या आर्थिक बदलाविषयी बोलणार आहोत जो जवळपास प्रत्येक भारतीय घरात घडतोय. पारंपरिक बचतीचे दिवस मागे पडून आता इक्विटी म्युच्युअल फंड्सचा जमाना आला आहे. पण या वाढत्या लोकप्रियतेमागे काही धोके तर लपलेले नाहीयेत ना? चला याच प्रश्नाचं उत्तर आज शोधूया. ओके, चला जरा यात खोलात शिरूया. हे आकडे बघा. फक्त एका दशकात भारतीयांची इक्विटीमधील गुंतवणूक 2% थेट 15% पोहोचली आहे. हा एक प्रचंड मोठा बदल आहे आणि यावरून दिसतंय की देशात गुंतवणुकीची पद्धत पूर्णपणे बदलते आहे. आणि हा ट्रेंड किती वेगाने वाढतोय हे तर या आकड्यावरूनच स्पष्ट होतंय. दर महिन्याला जवळपास 30,000 कोटी रुपये SIPsद्वारे भारतीय शेअर बाजारात गुंतवले जातात. ही खरंच एक अविस्मरणीय वाढ आहे. तर आज आपण 5 महत्त्वाच्या गोष्टी पाहणार आहोत. पहिलं म्हणजे इक्विटीमधला हा मोठा बदल का होतोय? त्यानंतर यात कोणते 4 छुपे धोके आहेत? तिसरं, आपण गरजेपेक्षा जास्त धोका तर घेत नाही ना हे तपासायचे. चौथं, स्मार्ट गुंतवणुकीची सूत्र कोणती आहेत? आणि शेवटी फक्त SIPच्या पलीकडे जाऊन खरी संपत्ती कशी तयार करायची हे समजून घेऊ. तर पहिला मुद्दा, देश इक्विटीमय होतोय. याचा साधा अर्थ असा की अधिकाधिक लोक आता शेअर बाजारात गुंतवणूक करत आहेत. आणि खरं सांगायचं तर दीर्घकाळात संपत्ती बनवण्यासाठी हे एक चांगलं लक्षण आहे. हो, हे अगदी खरं आहे की FD आणि सोन्यासारख्या पारंपरिक पर्यायांमधून बाहेर पडून इक्विटीमध्ये पैसे गुंतवणं हे देशाच्या आणि वैयक्तिक आर्थिक प्रगतीसाठी खूप महत्त्वाचं पाऊल आहे. कारण यामुळे महागाईवर मात करणारी संपत्ती निर्माण होऊ शकते. पण इथेच एक मोठा प्रश्न उभा राहतो. SIPच्या या लोकप्रियतेच्या लाटेवर स्वार होताना सामान्य गुंतवणूकदार नकळतपणे स्वतःला धोक्यात तर टाकत नाहीये ना, हे समजून घेणं खूप महत्त्वाचं आहे. चला, आता आपण त्या 4 मुख्य धोक्यांबद्दल बोलूया, ज्याकडे अनेकदा आपलं लक्ष जात नाही. SIPच्या या वाढीमागे नेमके कोणते धोके लपले आहेत ते पाहूया. पहिला आणि सगळ्यात मोठा धोका आहे एका गैरसमजाचा. खूप लोकांना असं वाटतं की SIP म्हणजे सुरक्षित गुंतवणूक. पण एक गोष्ट लक्षात घ्या, तसं अजिबात नाहीये. SIP हे फक्त पैसे गुंतवण्याचं एक शिस्तबद्ध माध्यम आहे, ती सुरक्षिततेची हमी नाही. त्यामुळे बाजारातील धोका कमी होत नाही. दुसरा धोका लपलाय तो मिड आणि स्मॉल कॅप फंडांमध्ये. जास्त परतावा मिळेल या आशेनं अनेक जण यात पैसे टाकतात. पण हे लक्षात ठेवा, जेव्हा मार्केट पडतं तेव्हा लार्ज कॅप फंड्स साधारण 30 ते 35% पडतात. पण हे स्मॉल आणि मिड कॅप फंड्स तब्बल 45 ते 50% कोसळू शकतात. किती मोठा फरक आहे बघा. तिसरा धोका आहे चुकीचा कालावधी निवडणं. समजा एखादं आर्थिक ध्येय 5 वर्षांपेक्षा कमी कालावधीचं आहे, जसं की गाडी घेणं, आणि त्यासाठी जर पैसे इक्विटीमध्ये गुंतवले तर काय होऊ शकतं? विचार करा, ऐनवेळी जर मार्केट पडलं तर सगळं नियोजन बिघडू शकतं. आणि चौथा धोका जो खूप महत्त्वाचा आहे तो म्हणजे आपत्कालीन निधीचा अभाव. SIP सुरू करणं खूप चांगलं आहे, पण त्याआधी जर आर्थिक सुरक्षा कवचच नसेल, म्हणजे समजा अचानक नोकरी गेली किंवा काही मेडिकल इमर्जन्सी आली, तर मग नाईलाजाने ती गुंतवणूक तोट्यात विकावी लागते. चला, आता एक छोटासा सेल्फ चेक करूया. यातून आपण स्वतःच्या गुंतवणुकीचं परीक्षण करून बघू शकतो की आपण गरजेपेक्षा जास्त धोका तर घेत नाही ना. तर आपण ओव्हर इक्विटाईज कधी असतो? जर आपल्याकडे 6 महिन्यांचा खर्च आपत्कालीन निधी नसेल, किंवा जर आपली 70 ते 90% गुंतवणूक फक्त आणि फक्त इक्विटीमध्ये असेल, आपलं आर्थिक ध्येय अगदी जवळ म्हणजे 3-5 वर्षांवर आलं असेल, किंवा बाजार कोसळल्यावर घाबरून गुंतवणूक विकण्याची शक्यता असेल, तर समजावं की आपण गरजेपेक्षा जास्त धोका पत्करत आहोत. मग यावर उपाय काय? घाबरून जाण्याची काही गरज नाहीये. आता आपण एका स्मार्ट आणि संतुलित गुंतवणूक धोरणाचे 4 महत्त्वाचे स्तंभ बघूया. पहिला आणि सगळ्यात महत्त्वाचा स्तंभ म्हणजे स्मार्ट ॲसेट ॲलोकेशन. म्हणजे काय? तर आपल्या गुंतवणुकीत एक योग्य बॅलन्स ठेवणं. वाढीसाठी इक्विटी, स्थिरतेसाठी डेट म्हणजे कमी जोखमीचे पर्याय, आणि अचानक गरज लागल्यास रोख रक्कम. दुसरा स्तंभ, पुन्हा एकदा आपत्कालीन निधी. कोणतीही गुंतवणूक सुरू करण्याआधी कमीत कमी 6 महिन्यांचा खर्च भागेल एवढी रक्कम FD किंवा लिक्विड फंडासारख्या सुरक्षित ठिकाणी ठेवणं अत्यंत गरजेचं आहे. हे आपलं फायनान्शियल सेफ्टी नेट आहे. तिसरा स्तंभ आहे ध्येयानुसार गुंतवणूक. प्रत्येक ध्येयाचा कालावधी वेगळा असतो. सोपा नियम लक्षात ठेवूया. ध्येय 5 वर्षांपेक्षा कमी अंतरावर असेल तर डेट फंड्स,
5 ते 10 वर्षांसाठी हायब्रिड फंड्स आणि जर ध्येय 10 वर्षांपेक्षा जास्त लांब असेल तरच इक्विटी फंड्सचा विचार करायचा. आणि चौथा स्तंभ आहे शिस्त, म्हणजेच वार्षिक पुनर्संतुलन किंवा रिबॅलन्सिंग. म्हणजे काय? तर वर्षातून फक्त एकदा आपलं पोर्टफोलिओकडे बघायचं आणि बाजारातील चढउतारामुळे बिघडलेला बॅलन्स पुन्हा मूळ प्लॅननुसार जागेवर आणायचा. चला, तर आता आपण समारोपाकडे वळूया. SIP हे खूप चांगलं साधन आहे, यात काहीच शंका नाही. पण खरी संपत्ती बनवणं हे फक्त SIP करण्यापुरतं मर्यादित नाहीये. तर आजच्या या विश्लेषणातून एक गोष्ट कायम लक्षात ठेवायची आहे, आणि ती म्हणजे SIP चांगली आहे, पण SIP सुरक्षित नाही. या एका वाक्यातच या संपूर्ण विश्लेषणाचं सार आहे. खरी संपत्ती निर्माण करायची असेल तर फक्त SIP पुरेशी नाही, त्यासाठी लागतात 3 गोष्टी. पहिली, गुंतवणुकीतली शिस्त. दुसरी, मालमत्तेचं योग्य मिश्रण म्हणजे ॲलोकेशन. आणि तिसरी, जोखीम व्यवस्थापन. हेच आहे खऱ्या आर्थिक यशाचं सूत्र.